आता रोहनच्या बर्थडेची तयारी. चिकन पण आणले. चला आता मस्त जेवाय बनवते. काल खुश का? रोहन नाव टाकलंय का? टाकली की रोहन. चला करते मी. वाट बघून कटाळा आला आम्हाला. ते केक कट करायचा आहे. आता काय तयारी नाही काय ना. चला 10 वाजले, भूक लागली आम्हाला. तर बघा पायलने खाल्ले वाटते ह्याच्यातलं काय काय. नाही बर्थडे केक. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका बड्डे ब्लॉगमध्ये. तर रोहन बड्डे बॉय आमचा बेडवर बसूनच बड्डेच्या तिथंच मेकअप पण चालू होता. त्याला म्हटलं पटकन तो आहे तसा बस, आम्हाला खूप भूक लागली आणि सगळं जेवण आज तुझ्या आवडीचं बनवलं आहे. तर तुम्ही तर मिनी ब्लॉगमध्ये बघू शकता की त्याच्या आवडीचं जेवण बनवलं आहे. तर इथं काय मी गाऊन वगैरे चेंज, कपडे वगैरे काही चेंज केले नाही, कारण उशीरच खूप झाला होता आणि काही तयारी पण नव्हती केली. आम्ही आपलं सिम्पल साधा बड्डे करणार होतो. आमचं अगोदरच ठरलं होतं फक्त केक कट करूया आणि मस्त त्याच्या आवडीचं जेवण बनवूया. आणि बड्डे म्हणजे काय असतं, मुलांच्या आवडीचं बनवायचं जेवण वगैरे. आणि मुलांना कपडे, तर त्याला आज कपडे पण नव्हते घेतले, कारण आत्ताच पायलचं ऑपरेशन झालं ना. आम्हाला बाहेर जेवायला पण जायचं नाही आहे, तिला हवेत वाऱ्यात कुठंच न्यायचं नाही. त्यामुळे आम्ही घरीच असं मस्त छोटं मोठं सेलिब्रेशन केलं आणि फोटो वगैरे काढले. तर अशा पद्धतीने आम्ही सिम्पल पद्धतीने बड्डे साजरा केला. आमच्या अहोनला तर एवढी भूक लागली होती, ते जागेवरच उठत नव्हते. अहो म्हणलं उठा तुम्ही आता तरी. मग यांना केक चारला, ते म्हणले थांब उठतो आता. ते म्हणले मी उठतो आता आणि मग मला भूक लागले, पटकन आपलं केक वगैरे सगळे खाऊया. मग आम्ही सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला. नंतर सगळ्यांनी मिळून एक छान छान फोटो घेतले आणि असं आपले साध्या सिंपल पद्धती आम्ही बड्डे साजरा केला. कसा वाटला आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आणि तुम्हाला सगळे ब्लॉग आवडायला लागलेत, त्यामुळे म्हटलं रोहनचा बड्डे का मिस करावा, तर तुम्हाला बड्डे ब्लॉग पण दाखवावा म्हणून आम्ही बड्डे ब्लॉग बी शूट केला. आणि नंतर सगळ्यात लास्टला पायल आली. नंतर पायलनी रोहनला केक चारला आणि त्या दोघांचे पण फोटो छान छान काढले. तो म्हणत होता आमचे छान फोटो काढ. तिला म्हणलं तू गॉगल काढ आता, गॉगल नको घालू, पुढच्या वर्षी आपल्याला आठवणीत राहिलं पाहिजे की तू कशी दिसत होती. तरी पण आम्ही तिला गॉगल नाही घातला, थोड्या वेळासाठी काढलात. मग रोहनने सगळ्याला केक चारला. ती पण किती खुश आहे बघा. केक खायचा म्हणतं की मुलांना खूप आनंद होतो. बड्डे म्हणजेच काय असतं तर केक खाणे. आता जोपर्यंत लहान मुलं आहे तोपर्यंत खूप आवडतील. चला व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया.